गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेख बाळकृष्ण नंदा घरी आनंदिल्या नर नारी घर घर गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदिल्या नर नारी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदिल्या नर नारी झाल विठ्ठल गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदिल्या नर नारी घर घर गुडिया तोरणे करती कथा गाती तुका म्हणे छंदे मन मोहिले विठ्ठल 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 अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरास गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयंती मंगला काली भद्रकालिने कपालिने दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा सदा नमोस्तुते श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वरण रघुबर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिर पवन कुमारी बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार समचरण सरोज रज सांद्र नीलांबुदाभ जगननीत पाणि मंडनम मंडनानां तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवल हास्यम विठ्ठलं चिंतयामि विठ्ठल 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 परम पूजनीय श्री गुरुदेव चराचरामध्ये चैतन्य रूपी वास करणारी श्री गुरुदेव शक्ती गोपाल काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने जमलेले सर्वत्र माझे भाविक भक्त माता पिता बंधू भगिनी बालगोपाल आणि मित्रमैत्रिणींनो कसा आहे कार्यक्रम कोणताही असो छोटा मोठा तर त्या कार्यक्रमाची सांगता ही गोपाल काल्याच्या कीर्तनाने होत असते। आता या ठिकाणी 7 दिवस मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्याच बरोबर थोर पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि जन्मोत्सवानिमित्त महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त सुंदर असा श्रीमद भागवत सप्ताह आज
शेवटचा दिवस तो म्हणजे गोपाल काला. आणि या सप्ताहाचं काल्याचं कीर्तनासाठी घेतलेला अभंग देऊचे निवासी जगद्गुरु तुकोबर आहे त्यांचा 4 चरणांचा अभंग आहे आणि सर्वांच्या परिचयामधील अभंग आहे. काय आहे? सर्वांच्या पाठामधला परिचयामधला गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदाघरी आनंदिल्या नरनारी. घर घर गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपण काल्याच्या कीर्तनाला सुरुवात करायच्या आधी देवाला आणि संतांना शरण जाणं महत्वाचं असतंय. म्हणून पहिल्यांदा देवाला शरण जाऊ आणि त्यानंतर संताला शरण जाऊ. पांडुरंगा करो प्रथम नामना. पांडुरंगा करो प्रथम नामना. पांडुरंगा करो प्रथम नामना. पांडुरंगा दुसरे चरण संताचिया. दुसरे चरण संताचिया. त्यांचा कृपा विस्तारू. त्यांचा कृपा दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया. त्यांच्या कृपेने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराष्ट्र भूमी संतांची पवित्र भूमी आहे. कुणाची बोलत जा, लवकर लवकर बोला. कुणाची? संतांची. आणि अशा या संतांच्या पवित्र भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्म घेतला, खरोखर भाग्याची गोष्ट आहे. आज आपल्या भारत देशामध्ये एवढे सारे संत आहे की त्या संताचा अंत आपल्याला लागत नाही. मी शॉर्टकट मध्ये सांगते तुम्हाला किती संत बघा. अरे हाजी मंगलय कल्याण में स्वर दाखवा. हाजी मंगलय कल्याण अजमेर में है ख्वाजा. शेख फरीद है खंडवे में है बरखेड़ में बैठे अमरनाथ महाराज. बरखेड़ में बैठे अमरनाथ. गुरुकुंज में तुकडो जी. गोरेगांव में बसे कुंडलिक. ठाकर घाट में भी तुझी. शेगाव में गजानन बाबा. शेगाव में गजानन बाबा. शिरडी में साईं जी और अमरावती में गाडगे बाबा. भांदेवाड़ा में जगन्नाथ जी. राधे राधे हो राधे 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 राधे.
सारे संत, या संतांमध्ये संत एवढे संत नाही, देऊचे निवासी जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय, चोखा मेळा, भरपूर संत आहेत. संताचा काही अंत आहे का? नाही. मिलना कठिन है संत का, बड़े भाग से पाते कही, घर पा गए संजोग से तो संगति मिलती नहीं. अरे सत्संग जिनको पा गया तू जन्म का साफल्य है, अधिकार उनका क्या कहूँ, वह शहंशाह के तुल्य है. ठला विठल विठ्ठल विठ्ठल आणि एवढे सारे संत झाले. लक्षात घ्या, त्या संतांनी आपल्याला गरजू सांगितलं. संत गरजून या सांगे, जावे त्यांच्या मागे मागे. काय म्हणते संत? अरे भल्या माणसा, मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर काय करणं महत्वाचं आहे? काय करणं महत्वाचं आहे? संसारामध्ये जीवन जगत असताना भगवंताचं नामस्मरण, आणि ते नामस्मरण करण्यासाठी कोठे जायची गरज नाही. जावं लागते का? कशाला जाता दूर, गडे होई तेच पंढर. नाम संकीर्तन यश सर्व पाप प्रणाशनम, प्रणामो दुःख शमनस्तम, नमामि हरि परम. न लगती सायास जावे वनांतरा, सुख येतो घरा नारायण. अवधूत महाराजांची एक ओवी आहे. काय म्हणते अवधूत महाराज? करा प्रपंच व्यवहार, करा प्रपंच व्यवहार, नका सोडू घरदार. खोट न चालणार तिळभर सत्याला बजा, कलियुगा येईल भंग सांगे हो जगा. कृष्ण अवधूतनी महाराज की जय. ठला विठ्ठल विठ्ठल. हॅलो आणि अशा या संसारामध्ये जीवन जेव्हा आपण जगतो, लक्षात घ्या, त्यावेळेस भगवंताचं नामस्मरण कुणी केलं? गोपिकेने. पहिल्या चरणामध्ये सुंदर सांगितलं. काय म्हणतंय? गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या अंत पार नाही लेखा. किंवा बाळकृष्ण नंदाघरी आनंदिल्या नरणारी
आरोडा जांभळा नको देऊ बाबा. काय आळस मारून टाकता काय? हा खूप साऱ्या थकल्या का? भूक लागली का? करू का बंद? करू का? ठला विठला एक दृष्टांत सांगते आणि कीर्तनाला सुरुवात करते. कधी कथा कीर्तन प्रवचन सत्संगामध्ये बसल्यानंतर आरोडी जांभूळ देऊ नाही. आणि जर द्यायची असेल तर खालच्या खालीच द्यायची. कशी द्यायची? खालच्या खाली. खाली येईल का? येईल का? देऊन पहा बरी आल्यावर. कसं करावं लागतंय? कसं करावं लागतंय? त्याच्याशिवाय ये काय झालं माहित आहे का? असंच आमचं एका ठिकाणी कीर्तन होतं. आता त्या गावामध्ये लेडीजचं कीर्तन काही कधी झालेलं नव्हतं. असंच आपल्या गावासारखं गाव होतं, सुंदर गाव होतं. जीवा भावानं जेव्हा मी पाहिलं माझं गावाचं मंदिर शोभलं. तर त्या ठिकाणी गेलो आणि गेल्यानंतर त्या गावामध्ये कधी कथा कीर्तन प्रवचन झालेलं नव्हतं. मग आता नाही झाल्या कारणामुळं त्या गावामध्ये होतं आपलं कीर्तन. मग सगळे जिकडे तिकडे ऍडव्हर्टाईज झाली, जाहीर की आज रात्री किती वाजता कीर्तन. कीर्तन किती वाजता? रात्री 9 वाजता कीर्तन. प्रत्येक कार्यक्रमाची टायमिंग आहे भाऊ. कोणत्याही वेळेस धरलं, उठलं, बसलं, काही केलं नाही जमत बरं. पण आपण आता करतो. फुरसतीची आपली भक्ती आहे ना? आहे की नाही? जसा जसा लोकांना वेळ मिळेल तसं तसं आपलं काम सुरू आहे. ठला विठ्ठल विठ्ठल. कोणत्या कार्यक्रमाची वेळ कोणती कशी असते? प्रवचन म्हटलं की किती तास असते भरत महाराज? प्रवचन बोलत जा. प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, पिक्चर 3 तास आणि तमाशा रात्रभर. आता सर्व जाहीर झालं, ऍडव्हर्टाईज झाली. पौर्णिमा दिदीचं कीर्तन, पौर्णिमा दिदीचं कीर्तन. सर्व आजूबाजूच्या परिसरामध्ये लोक कीर्तन ऐकायला यायला लागले. आता कीर्तनाची वेळ झाली आणि कीर्तनाची वेळ झाल्यानंतर प्रत्येक गावामध्ये नास्तिक माणसं असतात. नास्तिक समजते का तुम्हाला? समजते का नास्तिक? ज्याची देवावर श्रद्धा नाही, विश्वास नाही. लक्षात घ्या, देवावर माणसाचा विश्वास पाहिजे. द बिलीव्ह इज मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड. भावतीत देव ही संतांची वाणी. आचार वाचून पहिला का कोणी? शब्दाच्या बोलाने शास्ती नाही म्हणी. देव बाजारचा भाजीपाला नाही हो. तर काय झालं? त्या ठिकाणी त्या गावामधला एक माणूस होता. तो होता नास्तिक. कसा होता? नास्तिक. आता नास्तिक असल्या कारणामुळे त्याने कधी कथा कीर्तन प्रवचन सत्संग ऐकलेला. अरे डबल देता का? एवढा दृष्टांत सारोडी जांभुळीवर. आता तुम्ही थकले असेल त्याबद्दल वादच नाही, पण नाही द्यायची. ठल विठ्ठल विठ्ठल. मग आता त्या गावामधला तो नास्तिक माणूस होता. तो कधी कथा कीर्तन प्रवचन न ऐकलेला. मग आता अचानकपणे त्याने कानामध्ये ऐकलं, पॉम्पलेट वाचलं. आता पौर्णिमा दिदीचं काय आहे? काय आहे? जोरात बोला. काय आहे? कीर्तन. ऐकली? मग आता कीर्तन आहे, कीर्तन आहे, कीर्तन आहे. सर्व चर्चा इकडे तिकडे. त्याने त्याच्या पत्नीला विचारलं, म्हणे का ग आज आपल्या गावामध्ये कीर्तन कुणाचं आहे? पत्नी म्हणायला लागली, म्हणते पौर्णिमा दिदीचं. अगं म्हणते मलाही कीर्तनामध्ये यायचं. काही झालं तरी चालेल, पण मी कीर्तनामध्ये मी येणार. बाईला मोठा आनंद. बाईला काय झाला? आनंद झाला. माझ्या घरचा बुवा काही कधी कीर्तनात ये नसते, आज येतो म्हणताय. तर ठीक आहे. बाई बुवाला पुन्हा पुन्हा विचारायला लागली. म्हणते का हो तुम्ही खरंच कीर्तनाला येणार? म्हणते होय खरंच. पुन्हा पुन्हा विचारते. म्हणते अगं हो ना मी येणारच, पण म्हणते एक गोष्ट आहे. काय म्हणते? एक गोष्ट आहे, मी कीर्तनाला येणार
पण पहिले छान घरी स्वयंपाक कर. बाईने स्वयंपाक केला. बुवा बाई दोघे जेवण करायला बसली. जेवण करता करता बुवाने काही कधी कीर्तन प्रवचन ऐकलं नव्हतं. मग आता बुवा बाईला 2-4 प्रश्न विचारायला लागला. काय म्हणते माहितीये का? म्हणते अगं मी कधी कीर्तन प्रवचन ऐकलं नाही. माझा तुला पहिला प्रश्न. काय म्हणते बुवा? माझा तुला पहिला प्रश्न. मग आता पहिला प्रश्न कोणता केला? अगं म्हणते तू दररोज कीर्तनामध्ये जाते, कथा ऐकते, सत्संग ऐकते, प्रवचन ऐकते. तर म्हणते माझा तुला पहिला प्रश्न, कीर्तन कसं असते? कसं असते कीर्तन? आता तुम्ही कशा बोलल्या नाही? काय बोलावं, काय कळतं का या प्रश्नावर, शब्दावर काय कळतंय का? बाई चुपचाप. आता बाई काही त्या शब्दावर बोलली नाही. ठीक आहे म्हणते, माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तू दिलं नाही. माझा तुला दुसरा प्रश्न. मग बुवाने दुसरा प्रश्न कोणता केला? कीर्तन कसं लागते? पहिला प्रश्न कीर्तन कसं असते, दुसरा प्रश्न कीर्तन कसं लागते. बाई म्हणायला लागली, म्हणते अहो देवाचं नाव. काय म्हणते बाई? देवाचं नाव. एवढं गोड, एवढं गोड, एवढं गोड. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे काय म्हणते? आहो म्हणते देवाचं नाव. एवढं गोड, किती गोड. अमृतापेक्षा देवाचं नाव काय आहे? गोड आहे. कोण म्हणते? कोण म्हणते? कुणाला? बोलत जा पटपट. तुम्ही एवढ्या महिला मंडळ आहे पण बोलत नाही. आमच्या इकडे लहान लहान लेकरं चुटू पट्ट पट्ट बोलते. कोण म्हणते कुणाला? ठल विठ्ठल विठ्ठल. बाई म्हणते बुवाला, अहो देवाचं नाव त्याच्या समोर अमृत जरी ठेवलं तर ते काय आहे? फिक्का आहे. पण एवढं देवाचं नाव गोड आहे. कसं आहे देवाचं नाव? जोरात बोला. कसं आहे? मस्त स्वरात म्हणा. कसं आहे देवाचं नाव? गोड. ठल विठ्ठल विठ्ठल. आता बुवाचा बाईवर विश्वास. बाईला वाटलं बुवाला मी सांगितलेलं खरं वाटलं. बुवा पुन्हा पुन्हा विचारते, खरंच देवाचं नाव गोड आहे? म्हणते हो. तुम्ही चला तर खरी. आता बुवा आणि बाई दोघंही जेवण करता 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 जेवण संपलं. रात्रीचे 9 वाजले. संकीर्तनाला सुरुवात झाली. हरे राम 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 सीता राम राम राम. कीर्तनाला सुरुवात.
गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय. कीर्तनाला सुरुवात झाली. काय म्हणते बुवा पहिला? अगं लवकर चाल. संकीर्तनाचे शब्द बुवाच्या कानामध्ये पडले. बुवाबाई दोघे कीर्तनाला यायला लागले. आता कीर्तनाला येता 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 एवढी गर्दी मंडपामध्ये. मायला लेकरू भारी. बुवा म्हणताय बाईला, अगो कसं आहे, पेंडॉलच्या द्वाराजवळ आले आणि म्हणायला लागले. म्हणते अगं कसं करायचं? बाई म्हणताय बुवाला, तुमचं तुम्ही तसंच आहे. ठल विठ्ठल बाई म्हणते बुवाला, तुमचं तुम्ही पहा. साऱ्या गावाच्या मागून आली बाई. बरं 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 बरं. सारे त्या समोर येऊन बसली. असते ना अशा काही बाई. ठल विठ्ठल आणि आल्यानंतर बुवा मागच्या माग, इथं बसू का, इथं तिथं बसू का, इथं. आता एवढा पेंडॉल भरलेला. बुवा पहिलेच घरी चांगला जेवला होता. बुवाले वाटलं कीर्तन कसं आहे कसं नाही, बरं वाटलं तर बरं, नाही तर काही खरं नाही. विठ्ठल विठ्ठल कीर्तन बरं वाटलं तर बरं, आपलं काही खरं नाही बा. म्हणून बुवा मागेच बसला. बसल्यानंतर असा बसला एका खांब्याला नेटून. हा, तुम्ही बसले असाल खांब्याला नेटून तर सारखा समोर. तर काय झालं, आपलं कीर्तन आलं रंगात. आता कीर्तन सुरू झालं. अर्ध्या कीर्तन आलं, आपलं कीर्तन रंगात. बुवाच्या आरोड्या जांभुड्या आपल्या पेक्षा रंगात. आता आरोड्या जांभुड्या देता देता एकामग कसं लागतंय जेवताना, कसं काय सांगितलं, कसं लागतंय कीर्तन? गोड. इथं आल्यावर कसं लागलं? खारट. एकदम बुवाले बाईची आठवण आली. आठवण आल्याबरोबर एवढ्या भर कीर्तनामध्ये, एवढ्या पब्लिक मध्ये बुवा उठून उभा झाला आणि जोराने आवाज दिला, म्हणे पहिले इकडे ये. बाई उठून उभी झाली, कारण ज्याच्या घरचं गिऱ्हाईक त्याला बरोबर माहित असते. बाई उठून उभी झाली. बुवा म्हणते, तिथून काय पाहत, पहिले इकडे ये. बाई बुवा जवळ गेली आणि गेल्यानंतर तिथं म्हणायला लागली. म्हणते काय झालं? म्हणते काय नाही झालं, तुम्हाला घरी काय सांगितलं होतं? म्हणते काय? कीर्तन कसं लागतंय? कसं कीर्तन? अहो म्हणते गोड लागतंय. कोण कोणते म्हणते गोड लागतंय? या ठिकाणी मला गोड लागलं नाही. कसं लागलं? कसं लागलं कीर्तन? खारट लागलं. अहो म्हणते यामध्ये माझं काहीच चुकलं नाही. चुकलं कुणाचं? कुणाचं चुकलं नाही? बुवाचंही नाही चुकलं, बाईचंही नाही चुकलं. आरोडी जांभोडी देणार वाल्याचं आपले तसंच आहे. सर्व सभोताल कधी कोण येईल आणि काय कुठं करून जाईल. म्हणून आरोडी जांभोडी कथा कीर्तन प्रवचन सत्संगामध्ये देऊ. ठल विठ्ठल गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. लेखा केव्हा दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं महाराज.
परमात्मा प्रगट भये गोकुल में भगवान, प्रगट भये गोकुल में भगवान। कुणाच्या घरी? नंद राजाजीच्या घरी कृष्ण परमात्मा आले। एवढा आनंद, एवढा आनंद की त्या आनंदाला पारावार राहिलेला नव्हता। किती आनंद! गोकुळीच्या सुख अंत पार नाही लेका। केव्हा? बाळकृष्ण नंदा घरी आनंदिल्या नर नारी। मग आता खूप साऱ्या दिवसाने नंद राजाजीच्या घरी बालक जन्माला आलेले आहे। त्यावेळेस नंद राजाजीचं वय किती होतं? किती वय माहितीये का? 60 वर्ष। किती वर्ष? बोलत जा, किती वर्ष? 60 वर्ष। आणि 60 वर्ष म्हटलं की ते वय कोणतं आहे? कोणतं वय म्हणते त्याला? कोणतं वय म्हणतंय? उतार वय। कोणतं वय? आता उतार वय काही समजतच नाही, समजते का? सगळं उतार वय गेलं नाही का? एरडामुळे किती 70 वर्षाची म्हातारी जरी असली, म्हातारा जरी असला, एरडामुळे कळतंय का? कळतंय का? अहो कळतंय ना। किती एरडाय लावा, कितीही लावा, पण मधातून बरोबर उच्च दाबाचा पट्टा तयार 15 दिवसात होत नाही का? होते ना। मग काही फायदा आहे का त्याचा? जरूर करा, पण त्याला काही वेळ काळ मर्यादा। 50 वर्ष संपलं एरडायचं काही का? पण मी सुंदर दिसली पाहिजे, नाही का? कशी दिसली पाहिजे? सुंदरी सुंदरी असं प्रत्येक जीवाला वाटतं आता मला म्हातारपण आलं पाहिजे नाही, पण आल्याशिवाय। नंद राजाजीचं वय होतं 60 वर्ष, उतार वय। आणि त्या उतार वयामध्ये नंद राजाजीला वाढ झालं। सर्व आश्चर्य। गोकुळ नगरीमध्ये काय झालं? आश्चर्य। असं कसं नंद राजाला 60 वर्षाच्या वयामध्ये वाढ झालं? किती वर्षाच्या? 60 वर्षाच्या। मला असं म्हणायचं आहे, बाळ झालं ना, बाळ झालं ना, वय कोणतंही असो, वय कोणतंही असो, आले महत्व आहे ना, व्हायला महत्व आहे। पण असे काही कुचापाळे लोक असतात, हे साऱ्या गावात आहे, तुमच्या गावात नाही। या गावात आपल्याला भेटले का? भेटले का? ब्रह्मांड नाही, कुचापाडी पार्टी हे असतेच प्रत्येक गावामध्ये। काय कुठं आहे? प्रत्येक गावामध्ये असते, पण आपल्या गावामध्ये नाही। लई चांगला आहे आपलं गाव, आहे ना? महिला मंडळ सुंदर, पुरुष मंडळ सुंदर, सगळं गाव सुंदर। आमचं ब्रह्मांड नायक आहे सुंदर। आमचा मृदंग वादक, बोला ना हो, मृदंग वादक, हार्मोनियम वादक त्याहीपेक्षा सुंदर। सर्व किती मोठी टाळकरी मंडळी आहे, हे सगळी सुंदर। साऊंड सिस्टीम, फोटोग्राफर, याच्यात एकच आहे बंधन। इकडलं तिकडं, तिकडलं इकडं, मारा आता नंद राजाजीला या वयामध्ये बाळ झालं। चला मग आता पाहूनच येऊ, बाळ आहे कसं नाही कसं, आहे ना? नंद राजा 60 वर्षाचे आहे, त्यांना बाळ झालं, किती कसं आहे काय आहे, म्हणून आपण बघण्यासाठी जाऊ। काही गोपिका देवाला पाहायसाठी निघाल्या। गोपिकेने पाहिलं आणि पाहिल्यानंतर या गोपिका आपल्या घराकडे परत निघाल्या। दुसऱ्याही गोपिका देवाला पाहायला यायला लागल्या। मधात या गोपिकेची त्या गोपिकेची काय झाली? भेट झाली। ज्या गोपिकेने देवाला पाहिलं होतं, ज्या गोपिकेने पाहिलं नव्हतं, त्यांची काय झाली? भेट झाली। आणि भेट झाल्यानंतर
ज्या गोपिकेने देवाला पाहिलं होतं, ज्या गोपिकेने पाहिलेलं नव्हतं, त्या गोपिका या गोपिकेला विचारायला लागल्या, का ग कसं नंदराजाचं बाळ? त्यावेळेस ज्या गोपिकेने पाहिलं त्या गोपिका सांगायला लागल्या, काय म्हणते? पाहिला पाहिला नंदन पाहिला 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 हो नंदाचा नंदन. या गोपिकेने वर्णन केलं देवाचं. एवढा सुंदर देव आहे. राजा सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया रूप सावळे सुंदर सावळा देखला आनंदाचा. तिने आनंदाचा पुराला सावळा देखिला नंदाचा. मग या गोपिकेच्या मनामध्ये, कोणत्या गोपिकेच्या? ज्या गोपिकेने देवाला पाहिलं होतं त्यांच्या मनामध्ये उत्सुकता की आम्ही केव्हा देवाला पाहायला जातो केव्हा नाही. म्हणून या आरोडा जांभोळे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या गोपिका धावत 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 नंदराजाजीच्या घरी गेल्या. देवाला पाहिलं. देव कुठे होते? पाळण्यामध्ये. सुंदर छान देवाचा पाळणा. जू 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 गोपाल काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवंताचं चरित्र फार महत्वाचं. चरित्र ते उच्चारावे. देवे गेले गोकुळी चरित्र सांगतो म्हटलं खूप गोड आहे. वेळ पुरत नाही. लक्षात घ्या. वेळ पुरतय का? नाही पुरत. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या
नर नारी तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगताय गुडिया करणे गुडिया करणे गुडिया करणे गुडिया करणे गुडिया गोपाल कृष्ण भगवान की अशा प्रकारे भगवान कृष्ण परमात्मा गोकुळ नगरीमध्ये आनंदी आनंद आणि या गोपिकेने आपल्या घरी आल्यानंतर काय केलं घरघर गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे दिवसी एकरूप झाल्या रात्र दिवस देवाचं नामस्मरण करायला लागल्या काय झालं देवाशी काय झाले देवाशी एक रूप झाले काय झाल्या देवाचं नामस्मरण संकीर्तन चिंतन जीवनामध्ये फार महत्वाचं आहे माणसाला सोबत काही न्यायचं नाही नाहीतर शेवटची वेळ खूप कठीण अवस्था होते मी एक दृष्टांत सांगते आणि कीर्तनाला सुरुवात करते गेलंय जीवावर आल्यावाने करून राहिले ऑपरेटर आहे ना कामाची गोष्ट नाही आहे तुम्हाला राग येईल हो ठल विठ्ठल विठ्ठल हे फार महत्वाचं आहे कार्यक्रम कोणताही असला मी खोटी नाही सांगत तुम्हाला असो आता जाऊ दे ठल विठ्ठल ज्याप्रमाणे कसं आहे नवीन गाडी घेतल्यावर ड्रायव्हर चांगला पाहिजे फार महत्वाचं आहे बरं नाही तर एवढी ऍक्सिडेंट होण्याची काय आहे ना शक्यता एवढी हे कोणाचं आहे नवीन गाडीवाल्यासाठी ड्रायव्हर कसा असावा ड्रायव्हर आता इथं एवढे ड्रायव्हर बसले तो तिकडे बटन वाढव म्हटलं की त्याच्यापेक्षा वाढवून देते तुम्ही आम्हाला भयानक नका समजू भाऊ नाही अरे दादा थोडी वाढव घे मग असं नसतंय प्रेम सुख देई प्रेमा विन नाही समाधान फार महत्वाचा विषय आहे कारण एवढं आम्हालाही बोलावं लागते तर आमचाही जीव आहे ना ठल विठ्ठल असं खातावल्यावाने कोणतीच गोष्ट करत नसतं खातावल्यावाने करत असते का आम्ही कशासाठी एवढं सारं करत आहे अरे दादा हे उभे पाहिजे असते आल्याबरोबर म्हटलं तुम्हाला समजत नाही का अरे असं नसतंय हे तुम्हालाही समजायला पाहिजे या गोष्टी जरी आपलं नवीन काम आहे लक्षात घ्या नवीन कामावाल्याने कसं पाहिजे नवीन काम म्हटलं की खूप महत्वाचा विषय आम्ही तर तुमच्या गावामध्ये आलो गेलो इस गाव में 20 गाव महाराज लोगों को 40 गाव हो म्हणून कसं
भगवंतासोबत या गवळणी सर्व काय झाल्या एक रूप झाल्या आणि एक रूप झाल्यानं राग येऊच नका देऊ नाही डायरेक्टच काम आहे आपलं इथं राग यायची गोष्टच नाही आहे हे समजणे वाले को इशारा काफी आहे माझ्या कुठं कुठं मला झालं ते दुःख म्हणून मी व्यक्त केलं नाही तर आजपर्यंत केलं नाही ठल विठ्ठल गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका बाळ कृष्ण नंदा घरी आनंदिल्या नर नारी घर घर गुडिया तोरणे सर्व गोपिकेने ज्याप्रमाणे आज आपण आपलं गाव सजवलं नाही का किती आनंद होता किती आनंद होता होता का आनंदाला परावार बिलकुल नव्हता हे गौडन सांगे गौडनीला हो गौडन सांगे गौडनीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला एक धावी एके पुरे ताटेवाडी सोंटवाडे ताटेवाडी सोंटवाडे ताटेवाडी सोंटवाडे ताटेवाडी सोंटवाडे गौडन सांगे गौडनीला गौडन सांगे गौडनीला पुत्र झाला यशोदेला 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 घरे घरे गुडिया तोरणे रती कथा गाती गाणे देवाचं नामस्मरण केल्याने होते काय जर नाही केलं तर शेवटच्या वेळेला काय होते फक्त एकच दृष्टांत आहे आणि दृष्टांत खूप सुंदर आहे एक म्हातारी आजी आजी कोण होती जोरात बोला कोण होती मी हसतच असते 24 तास त्याचा विचार नाही करायचा मी जास्त लोकांचं टेन्शन घेत बसतो माझ्या कामात तरवेद मला काही कोणाचं कुणी काही मला माझं भांडण नसे फक्त थोडस एक शॉर्ट सॅम्पल फार महत्वाचं असतंय म्हणून ठल विठ्ठल विठ्ठल एक म्हातारी आजी होती तिला 4 मुलं होते किती मुलं होते जोरात बोला किती एक डॉक्टर एक मास्टर एक काय होता महाराज लॉयर आणि एक होता शेवटचा शेतकरी किती झाले 4 मुलं गर्भ श्रीमंत होती म्हातारी कशी होती जोरात बोला तुम्ही बोलले तर बरं वाटतं काय होती खूप श्रीमंत होती म्हातारी पण ही म्हातारी अशी होती कधी देवाचं नाव हिने घेतलं नाही कधी कथा कीर्तन प्रवचनात गेली नाही 400-500 एकर शेती होती कधी दान धर्म केला नाही श्रीमंत होती मुलं किती होते 4 मुलं एक होता का डॉक्टर मास्टर लॉयर आणि शेवटचा शेतकरी मग कधी देवाचं नाव घेतलं नाही दान केलं नाही नामस्मरण केलं नाही भागवत सप्त्यामध्ये कधी ऐकायला गेली नाही अचानक काय झालं म्हातारी वर गेली वर म्हणजे राम नाम जोरात बोला राम नाम निघाली म्हातारीची अंत्ययात्रा रघुपती राघव राजा पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा पतित पावन सीताराम राम नाम जोरात बोला राम नाम रघुपती राघव राजा पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा पतित पावन सीताराम राम नाम सत्य है अरे बोला ना आपल्या वेळेस हेच आहे दुसरं येणार आहे का दुसरं काही राम नाम सत्य है
म्हातारी जाऊन पोहोचली कुठे कुठे जाऊन पोहोचली ठल विठ्ठल 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 स्मशानात आणि स्मशानात गेल्यानंतर एक लक्षात घ्या माणूस श्रीमंत असो की गरीब असो माणूस श्रीमंत असो की गरीब असो कंट्रोलचे तांदूळ खाणारा असो का बासमती खाणारा असो एका स्मशान आहे ना स्मशान एकच आहे ना का दुसरं स्मशान सरकारने तयार केलं का मोदी साहेबांनी हे श्रीमंत लोक आहे म्हणे यांच्यासाठी वेगळं गरीब लोक आहे म्हणे यांच्यासाठी केलं का नाही केलं ना श्रीमंतही असाल तर तिथंच जळते आणि गरीबही असला तर तिथंच जळते पण केव्हा जिवंतपणी का मेल्यावर तुमच्या गावात माणसं मरतय का हो म्हणा नाही तर नाही म्हणा हो ठल विठ्ठल विठ्ठल मग आता म्हातारीला स्मशानामध्ये नेलं चितेवर येऊन जिथे बिलकडी मरते बिलकडी देखत माशा लकडी का क्या जीवन क्या मरना कबीर खेल रे छाया लकड़ी का जिते भी लकड़ी मरते भी लकड़ी देख तमाशा लकड़ी का बांबूची चौकट करून निजविले त्या सस्यावरून बांधिले जबर दोरीने तो पुन्हा न ये म्हणून कुठले रे काका नाना कोण कुणाचा आहे हो कोण कुणाचा आहे जगामध्ये नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही भाऊ कुणाचा बहीण कुणाची कोण कुणाचे या जगामध्ये कुणी कुणाचं नाही म्हातारीची अंत्ययात्रा चिता रचली आणि चिता रचल्यानंतर त्या ठिकाणी झालं रामनाम सत्य मग आता घरी आले तिसरा दिवस दशक्रिया आणि 13वी झाली लोकांनी आपल्याला खाल्लं की आपण त्या दिवशी काय आहे माणसाच्या जगामध्ये काय आहे काही नाही आहे लक्षात घ्या माझं 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 नाही तू माझं माझं म्हणत पण सारणाशी वंत करोणी 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 पहा विचार मग आता म्हातारीचे 13वी वगैरे झाले आणि 13वी झाल्यानंतर काय झालं अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम तुमच्याकडे आहे का तुमच्याकडे अरे हो म्हणा नाही तर नाही म्हणा लई गरम होऊन राहिला कशाचा कार्यक्रम अस्थि विसर्जन मग आता म्हातारीला होते 4 मुलं किती मुलं होते 4 मुलं अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम मग आता सर्वात मोठा मुलगा होता डॉक्टर साहेब म्हणते त्या ठिकाणी सर्वांना एकत्र बसवलं आणि एकत्रित बसल्यानंतर काय म्हणते काही झालं तरी चालेल पण आपण आपल्या आईच्या अस्थी कोठे नेऊ हरिद्वारच्या गंगेमध्ये कोठे नेऊ जोरात बोला कोठे नेऊ हरिद्वारच्या गंगेमध्ये
शेवटचा शेतकरी होता. कोण होता? सर्वात शेवटचा मुलगा शेतकरी. आता हा पहिला डॉक्टर, दुसरा मास्तर, तिसरा लॉयर म्हणजे वकील. हे नोकरीवाल्यांना साथ देणारे, बरोबर गरिबीला विचारणारे लोक कमी आहे. मग शेतकरी आहे बुवा, याला असंच समजायचं. काय समजायचं याला? असंच आहे. कोण ऐकते शेतकऱ्याचं? कोण ऐकतंय? ऐकतं का कोणी? मेला शेतीचा पेटीत माल, तिथं जमा झाले दलाल, जसा बकरा केला लाल गा. काय सांगू शेतकरी दादा, जसा बकरा केला लाल गा. काय सांगू शेतकरी दादा. जसा बकरा केला काय शेतकरी दादा. जसा बकरा केला काय सांगू शेतकरी दादा. मेला शेतीचा पेटीत माल, तिथं जमा झाले दलाल, जसा बकरा केला. काय सांगू शेतकरी दादा. जसा बकरा केला काय सांगू शेतकरी दादा. कसं आहे? आपलाच माल आपलेच हाल, तिथं झाले जमा दलाल. ते आपल्या मालाचा भाव ठरवते. आपल्याला का हो? आपल्याला कोण विचारते? शेवटचा होता शेतकरी. मग आता हे तीनही झाली एकत्र नोकरीवाले. हा काय म्हणते शेतकरी? कारण आई कोणाजवळ होती? आई कोणाजवळ होती? सर्वात छोटा मुलगा शेतकऱ्याजवळ. आई कोणाजवळ? जे नोकरीवाले होते, डॉक्टर, मास्टर, वकील, यांच्याजवळ हा माल पोचत. म्हातारे आई वडील नोकरीवाल्या जवळ असते का? ते सगळं सांभाळणारा शेतकरी. मग हा शेतकरी म्हणतोय, दादा आईच्या असती हरिद्वारची गंगा घेणार नाही. पण याच कोण ऐकायला तयार? डॉक्टर म्हणतोय काही झालं तरी चालेल, पण मी आईच्या अस्थी नेणार कुठे?